तर अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये पार पडला। तिन्ही पक्षाच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये 12 नेहमीचे जुने जाणते चेहरे गायब होते, तर जवळपास 19 चेहरे पहिल्यांदाच मंत्री बनत होते। ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी 2.5 वर्षांचं गाजर अजितदादांनी दाखवलंय। त्यामुळे नाराजी तर आहे, पण तुर्तास शांतता सुद्धा आहे असं चित्र पाहायला मिळतंय। नागपुरात एकीकडे नव्या मंत्र्यांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर जल्लोष सुरू होता आणि दुसरीकडे सुरू होतं नाराजी नाट्य। 23 नोव्हेंबरला निकाल लागला तेव्हापासून 23 दिवसांनंतर महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं। सकाळपासून तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची नावं बाहेर येऊ लागली आणि तसं एकच चित्र स्पष्ट झालं आणि अनेकांचा अपेक्षाभंग झाला। अनेक दिग्गजांची आणि माजी मंत्र्यांची नावं यातून वगळण्यात आली होती। यामध्ये सर्वात मोठं नाव होतं ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, विजयकुमार गावित आणि फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे यांचं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने आणि जाणते नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम, अजितदादांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। मंत्रिपद हुकल्यानं नाराज भुजबळांनी नागपुरातल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली। तीच गत शिवसेनेचीही झाली। तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना वगळलं तर विजय शिवतारे पुन्हा एकदा वेटिंग लिस्टवरच राहिले। नरेंद्र बोंडेकर कुठेतरी नाराज दिसत आहेत। एकूणच कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावर मला असं वाटतं की थोडंफार नाराजी असू शकते। आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना पक्ष म्हणून एक कुटुंब म्हणून काम करतो। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंत्री बनलेले सगळे पुढाकार घेऊ आणि थोडेफार कोण जर नाराज असेल त्यांची आम्ही नाराजी दूर करू। एकीकडे मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू होता तर दुसरीकडे दीपक केसरकर शिर्डीत श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या दरबारात हजर झाले होते। आवडणं वगैरे हा काय भाग नसतो आणि हे सगळं आपण केलेल्याचं समाधान असतं। हे समाधान पुरेसं आहे। मी साईबाबांचा भक्त आहे। साईबाबा जे काय घडवतं ते चांगल्यासाठी घडवतं, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे। ज्या वेळेला अधिवेशनाला जातो अगोदर साईबाबांचं दर्शन घेतो आणि नंतर अधिवेशनाला जातो। तसंच आज सुद्धा काल जर माहिती असतं तर मी काल निघालो असतो। मी जर मंत्रिमंडळावर असतो तरी साईबाबांचं दर्शन घेऊन स्पेशल फ्लाईटने कदाचित गेलो असतो, परंतु नसल्यानंतर आपलंच काय तिथं अनुपस्थितीमुळे फार फरक पडत नाही। भाजप मित्र पक्षातील रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा होती, तर भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा इच्छुक होते। मात्र या दोघांच्याही पदरी निराशाच पडली। भोंडेकर यांनी पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा आणि शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामाही देऊन टाकलाय। दुसरा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयच्या रामदास आठवले यांनी सुद्धा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली। कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस यांना जवळजवळ 10 वेळेला मी भेटलो असे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की नक्की यावेळेला आरपीआयचा विचार करणार आहे। पण रिपब्लिकन पक्ष एवढा मोठा पक्ष, गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एकाला संधी मिळू नये ही बाब अत्यंत मनाला दुःख देणारी आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजी आहे। स्वतः या संबंधामध्ये नाराज आहे। ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी नाही म्हणायला आशेचा एक किरण सुद्धा आज सकाळी अजितदादांनी दाखवला। हे मंत्रिपद फक्त 2.5 वर्षांचंच असेल असं अजितदादांनी स्पष्ट केलं। ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनीही अजितदादांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केला। शिवसेनेनं तर नव्या मंत्र्यांकडून 2.5 वर्षांच्या शपथपत्रावर सह्या देखील करून घेतल्या। आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात
आमच्यामधला काही फेरबदल करायचा असेल आणि ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना द्यायची असेल तर आम्ही सगळे अधिकार तुम्हाला देतो. तुम्ही जरूर ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना ती संधी द्या. त्यामुळं आम्ही आमचे सगळे अधिकार आज शपथ घेण्यापूर्वीच माननीय शिंदे साहेबांना दिलेले. काही लिहून घेतलंय का, लिहून दिलंय काय? आम्ही जरूर तशा पद्धतीचं लेखी सुद्धा पक्षाकडे आणि मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांकडे ॲफिडेव्हिट करून दिलेला आहे. 2.5 वर्षाच्या फॉर्म्युला संदर्भात काही प्रतिज्ञापत्राचं ठरलंय किंवा बोलणं झालं? नाही, मला असं वाटतं की शेवटी राज्याचे नेते, आमचे शिवसेनेचे नेते 2.5 वर्ष कशाला, उद्या जर 2 महिन्यानंतर आम्ही जर परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी जर सांगितलं की मंत्रिमंडळातनं थांबावं लागेल, ते तरी देखील थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी 2.5 वर्ष कशाला. आमची परफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे, आम्हाला चांगलं काम करण्याची जबाबदारी जी शिंदे साहेबांनी टाकलेली आहे त्याला आम्ही पात्र ठरलं पाहिजे. आणि त्याला आम्ही जर नाही पात्र ठरलो आणि शिंदे साहेबांनी 2 महिन्यानंतर सांगितलं की थांबलं पाहिजे तर आम्ही थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी ॲग्रीमेंट कशाला पाहिजे. छगन भुजबळ नाहीत पण हसन मुश्रीफ आहेत, मुनगंटीवार नाहीत पण गणेश नाईक आहेत, दीपक केसरकर नाहीत पण प्रताप सरनाईक आहेत, संजय राठोड आहेत. त्यामुळे मंत्री निवडताना आणि डावलताना नेमके कोणते निकष लावले हे एक कोडच आहे. येत्या काही काळात ते सुटेल अशी आशा बाळगूया. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.